तर अशी आजी एकदम फ्रेंडली आजी आहे माझी. ओके काय बोलते? ओके 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 इंग्लिश. ओबा ओबा बाई चाला है सेंटर. ओबा ओबा पासपूस शिंका आहे त्या रोम नको यार. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज मस्तपैकी एकदम शांत सकाळ सुरू झाली माझी नाही काय. आज मस्तपैकी उठलो आणि इकडं जाग पण लवकर आली मला गावाकडे ना. तर जाग वगैरे पण मस्त आली. 8ला उठून गेलो मी सकाळी. त्यानंतर अजून मस्तपैकी तो पक्ष्यांचा आवाज एकदम शांत चालू झाले. आपलं शहराकडे कसं उठतात बरोबर ते गाडींचा आवाज वगैरे त्याच्यामुळे माणूस थोडंसं सकाळी डिस्टर्ब राहतं. बट आणि तिकडे लवकर जागे येत नाही. इकडे जाग आली मस्तपैकी उठलो मस्त आंघोळ वगैरे केली चहा पाणी पण झालं. आता बसलोय आणि आज काय गाईज असं काही शेड्यूल नाही की आज असं करू तसं करू. आज रिलॅक्स आहे मी मस्तपैकी. बट दिवसभरात काय ऍक्टिव्हिटी होता मी तुम्हाला दाखवतोच तशाच आहे. मग बघू आपण काय होतं दिवसभरात नाही का. गाईज मला अजून पण काय बरं वाटत नाही यार. सर्दी खोकला इतका जाम झाले. तर आईने थोडंसा मला हे बनवून दिलेलं आहे मस्तपैकी आपलं मध आणि आलूचं ते बनवून दिलेलं आहे देसी जुगाड. फरक पडून जायला पाहिजे. इतका जबरदस्त सर्दी खोकलामुळे ना मला घडी रिटेक घ्यावं लागतं. ब्लॉगिंगला पण मला प्रॉब्लेम येतोय खूप. रात्री झोपलो अचानक मला 1-1.5 वाजता इतका जबरदस्त खोकला आला. तर काही विशेष नाही. तर हे आता घराकडे आलोय तर थोडी काळजीच गेला आता तब्येतीची पण. आणि सर्दी असल्या कारणाने खोकला तर झालं तर सर्दीचा पण ओवा भाजून देते आहे. त्या ओवा पण सुंगायचा आहे म्हणजे सर्दी मोकळी होईल. आणि तुम्ही बघू शकता आपल्या ओवा पण येऊन लागला आहे. यांच्या झणकात एकदम जबरदस्त मारताना पण याचा 100% रिझल्ट येतो. म्हणून मी पण आता म्हटलं बस झालं जे होईल ते ट्रीटमेंट करूनच घेऊ. आता जे जुगाड करता येतील ते मग आता सुंगतो नाही का हळूहळू. गाईज आता फायनली लागली मला जबरदस्त भूक आणि आता जेवायचा प्लॅन चालू आहे. आणि काय बनवलंय आजी? वांग्याची भाजी. गाईज माझी आजी आहे. तर मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो. जबरदस्त भूक लागलेली मला. गाईज बघा ही माझी आजी आहे. काय नाही आपलीच ऑडियन्स आहे. तर अशी आजी एकदम फ्रेंडली आजी आहे माझी. ओके काय बोलते? ओके 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 इंग्लिश. हे बघा मस्तपैकी पोळी वांग्याची भाजी भात. आता मस्तपैकी जेवण करून घेतो गाईज मी. गाईज तुम्ही पाहू शकता आता मी बाहेर आलो आणि कोण येतंय हे बघा. ए मित्र आ गए आपण का. ओ त्यांनी काय मग मुंबई रिटर्न. तर गाईज फायनली आपला मित्र येऊन लागलेला आहे. आणि तो गेला होता 2 दिवसापासून मुंबईला. तो 2 दिवसामधून काल रात्री 4 वाजता आला आणि सकाळी लगेच आपल्याला भेटायला आलाय. काही झोप बीप झाली का? काय चाललं? काय नाही. मुंबई कसं झालं? एक जबरदस्त. ओके तर मग आता थोडंसं आम्ही फिरून येतो गाईस. कधीच फिरायला गेलो नाही बाहेर मस्तपैकी थारवरती आपण नाही का. आता फिरून येऊ नाही का मस्तपैकी. ऐकायला तयार नाही. काहीतरी खाऊ म्हणे आपण हॉटेलला. तर इकडं पावनखिंडला आलेलो आहे. आपली गाडी इकडे पार्क करून दिलेली आहे. तर मला लागली भूक. तर मग चला आपण काय ऑर्डर करणार आहे बघू. आता शेवभाजी वगैरे मागवायची टाकतो. ऐसा कुछ आहे सिस्टम. गाईज मी जेवण करून आलो आहे म्हणून काही जास्त मागवलं नाही. पण ओमला लागली जास्त भूक. मस्तपैकी शेवभाजी राईस आणि रोटी मागवली. काही विषय नाही चालते. आता तुम्ही हळूहळू. चालेल दादा. कांदे आणि लिंबू हा सगळं ठीक ते राहणार रे. जर 2 कप काय नको कड्या मला नको कड्या सांगितलं बाबा. कप मध्ये मीठ देऊ का? ऐसा ही होता है. ओबा ओबा भाई चाला है. तुम्ही खाओ मेरे बहुत पेट भर गया है. खातो देतो मस्तपैकी. अरे 2 घास मी खाऊन घेतो. ए भाजी पडत रे एक नंबर आहे भाजी. जबरदस्त भाजी पावनखिंड काही विषय नाही. चला फायनली जेवण उरकवण्यात आलेलं आहे. आता
पोट भरलं का आपण? एक नंबर. अजून काय मागवतो? ओके ना. फायनली जेवण वगैरे झाले तर मस्तपैकी आपण आपली गाडी काढू आणि जाऊ मस्तपैकी फिरायला कुठेतरी. चलो चलते हैं गाइस. ये लो आपका हथियार. चला मग फायनली आपण आता इथून निघालोय आणि आता कुठे जायचंय? दुबई जायचंय काय आता आपल्याला. इकडे ओमच्या घरी आलो आणि इकडे दिवाळीची साफसफाई चालू आहे. पाणी बिणी मारणं चालू आहे. ए गाडीवर बी मारशील रे. फायनली गाईज गाडीवरती बी पाणी मारून घेतो. आता कशी चम 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 करेल नुसती, काही विषय नाही. आता नुसता काळा घोडा दिसेल एकदम. हे देखो या साईडला मारलं गेलं कशी चमकायला लागली. ए अहो काय. फायनली गाईज तुम्ही हा फायनल लुक पाहू शकता. एकदम जबरदस्त चमकायला लागली गाडी आणि मेहनत लागली यार धुवायला एकदम जबरदस्त. पण काय अडचण नाही, फायनली धुतली गेली. कशी दिसते एकदम जबरदस्त ना. कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्हाला कशी वाटली धुवून. चण गोरी गोरी पान सॉरी काळी पान. आणि ते आता मस्तपैकी फडकं चालू होऊन गेलेलं आहे. गाईज बरं झालं गाडी धुतली बघा. इथे छोटंसं पंचर निघालं. अभी वो पंचर सुधारने जाना पडेगा. बरं झालंय बघा. अचानक लक्ष दे रे, कुठे गेलं रे? हे देखो बुडबुड बुडबुड बुडबुड. तर मग आता पंचर पण काढायचं या टायरचा. आता आपण ह्या नंबर प्लेटच्या ऐवजी ही आपली नंबर प्लेट लावणार आहे मराठी. एकदम जबरदस्त निकालो तो वो. ती पट्टीवर. हां आता पहा गाडी चालू एकदम रावस. ओनली फ्रंट साईडची चेंज केली गाईज. तर आपण आता सगळ्यात आधी मस्त पंचर काढून येऊ आणि मग बघू बाकीचं काय नियोजन. मग फोटो बिटो काढले गेलेला. चलो पंचर निकाल के आते. कुठे आहे दुकान? इथे जवळच आहे का? काय अडचण नाही. इथं आता पंचर काढायच्या ठिकाणी आलोय आणि हे आपलं मागचं टायर पंचर आहे. तर मग आता ये काय जॅक बिक लावतील आणि पंचर वगैरे काढतो मस्त वेगळे. आता सिस्टम देख रहे हो गाइस, पंचर देखने का. टायर धुआता है. तो फाइनली गाइस अब भैया पंचर निकालने वाले. हमको बहुत गर्म हो रहा है अभी. जबरदस्त गरम होत आहे. वातावरणामध्ये अचानक चेंज होऊन लागणार. एकदम गरमट वातावरण होऊन गेलेलं, एकदम गरम होत आहे नाही का. आणि आता फायनली पंचर बी भेटून गेलेले आणि पंचर काढून घेतो आता. ओके होते नाही गाईस. फायनली पंचर काढून निघालो आणि 3 पंचर निघाले. 3 मागच्या टायरला 2 आणि पुढे 1. ते दोघे पंचर काढले आणि आता निघालो. थोडं वाटलं होतं बरं ते धुता ते असं बुडबुडे निघायला लागले. एक असेल इथं आणलं तर निघाले 3. पुढच्या चाकाचं 1 आणि मागच्या टायराचे 2. तर एक काढायला मी ब्लॉक कायला दुसरी माहिती पडले तो सदमात बसून गेला. अरे बाप म्हटलं 2 पंचर कुठून आले? दोघे पण काढले टायरामधून आलेले. अरे बापरे. मग आता फायनली पंचर काढले चालू आता घरा काय परत. होमच्या माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय. माझा मोबाईल डेड होऊन गेलेला आहे. होमच्या मोबाईलवर ब्लॉग शूट करतो. आणि आप चड्डी पाहू शकता तुम्ही. ये नॉर्मल रूपात आहे आप चड्डी. ये ऐसा ही रहता है. Yes. मुंबई को भी हाफ चड्डी पे निकल जाते हैं. ऐसा है इनका. दिवाळीला नाही हाफ चड्डी ना. तू कपडे घेतले का दिवाळीला? नाही अजून. मग येईल आता. जायचं का आपण? आता नको आता मूड नाही. उद्या बिद्या जाऊ. हा ओके. होमची शॉपिंग ओके. अजून मी करून आलो एकटा. गाईज मस्तपैकी चार्जिंग फुल होऊन गेली आपल्या मोबाईलची. चार्जर वगैरे घेतलं. आता पुन्हा एकदा आपण निघालेलो आहे आणि सेंटर फसफुस शिंक आहे त्या रोम. नको यार रोम. अरे पण आता कुठे चाललो? घरी. कुठे? दुबईच्या घरी. वेलकम टू खमताने चालतोय. तर मग आता गाईज आपल्या घरी परत चाललोय. आता वे टू होम. चलो चलते. हे बस सीट बेल्ट आहे रे. अरे नाही
आवाज करतं ते सायरन. काय अडचण नाही. घराकडे निघतोय आता मी. निघ ना मग. चाल ना मग. निघ म्हणजे तुला निघावं लागेल. लाईट काय लावला शिवाय काल दूर आला. बेकार जाम आहे गाईज. अजून पण खोपल्याला फरक नाही. अजून 1-2 कट घेऊन घ्यावं लागतील मस्तपैकी. आपलं हळद अजून काय 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 केलं होतं आईने घरी. मध आणि हळदच्या पिलाचा थोडा फरक पडतो. पण अजून पण फरक पाडावा लागेल. अजून बराच फरक पडलेला आणि पिऊन घेऊ फरक पडून जाईल. तर आता निघू आपण मस्तपैकी आपल्या घराकडे. आवाज कमी करा. आवाज कमी करा. 2 मिनिट गाईस. तुम्हाला आता मी एक गोष्ट सांगायची मला. यार लाईफमध्ये सर्व असे चढ उतार चालू राहतात. चांगल्या गोष्टी होत राहतात, वाईट गोष्टी होत राहतात. तर सगळ्या गोष्टींना ना भाई हॅपीलीच राहा तुम्ही. माझं तर मत आहे. चांगले दिवस येतात आणि काहीतरी वाईट ह्याच कारणाने होते की काहीतरी चांगलं सुरू व्हायला पाहिजे म्हणून. तर काही नाही यार, जी जिंदगी आहे मस्तपैकी जगायची. नो टेन्शन घ्यायचं. सांगता येत नाही गाईज ह्या मुमेंटला काय होऊन जाईल. म्हणून मस्तपैकी एन्जॉय एव्हरी डे, एन्जॉय एव्हरी पल. फक्त एवढाच विषय आहे, काहीतरी खरंच काहीतरी वाईट होणार राहिलं ना तर समजून जायचं काहीतरी आता चांगलं पण होईल. आणि जास्त वाईट जास्त दिवस चालू शकत नाही, जास्त चांगला पण जास्त दिवस चालू शकत नाही. हेच जिंदगी. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं यार. मस्तपैकी राहायचं. आपल्याला जे आवडतं ते करायचं आणि फ्री राहायचं. टेन्शन फ्री. काहीच विषय नाही. आणि आपण का तो पता है आप लोगों को, टेंशन नहीं लेते ज्यादा. जो हो रहा है देखने का, वक्त आने पर सब ठीक हो जाएगा. सब आप खुद पे भरोसा है ना, बस वही चाहिए फिर. नहीं क्या भाई? बस तुम कुछ कहना चाहोगे? 2 शब्द मेरी इस कथा कहानी में 2 शब्द बोल दो आप भी. फक्त आनंदित राहा. सगळे दिवस एन्जॉय करा बस. बाकी काहीच नाही. बस हे बस चालू राहता. हे सगळे सब मोह आहे गाइस. होता है तो वो देने का, नहीं होता है तो भी वो देने का. माणूस जिवंत येतं आणि तसंच मरून जातं. फक्त एवढं नाही, आनंदात राहायचं, ज्ञान मजा करायची. बाकी विषय काही नाही. मी तुम्हाला जास्त ज्ञान देतो असा काही विषय नाही गाइस. तुम्ही आपली पब्लिक आहे म्हणून मला मन मोकळं करू वाटतंय. बाकी काही विषय नाही. फक्त एकदम टेन्शन फ्री राहायचं. हेच दिवस आहे गाइस. एक ही जिंदगी आहे असं समजणे का. याच्यानंतर परत येईल का दिवस, परत काय कोणी पाहिला यार. पुढचं काय जे होतं जसं होतं ऍक्सेप्ट करायचं, चालू द्यायचं. काहीच विषय नाही. सगळं एकदम देवाच्या हातात आहे. ऊपर वाला बेटा है, सब ठीक कर देगा. सब वो देख रहा है, अच्छा है बुरा है सब वो देखता है. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं आणि मस्त लाईफ एन्जॉय करायची. जाणार होतो तुम्हाला बोललो होतो बट मी काही घरी गेलो नाही आणि या पंटरला बी उचलून आणलं. हाय बोलो बेटा. काय रे? खालाय काय खालाय म्हणे. खालाय बुबडी कावर म्हणते तुझी का रे? खालाय जामून गेलो रे. तर आता रितेशला बी उचलून आणलं होतं. मस्तपैकी गप्पा वगैरे मारल्या. फार दिवसानंतर 3 मित्र भेटलो आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. होम बिझी असतो म्हणून आज खास होम भेटला. दिवसभर मस्त टाइम स्पेंड केला आणि आता फायनली आमच्या गप्पा वगैरे गाईज मस्तपैकी आता जातोय. आणि रितेशचा थोडा रिव्ह्यू घ्या आपण. आज दिवसभर काय केलंय त्याने, काय केलं. फुलकुत सामोरलेला आहे. घरी आलो, घरच्यांचे कामं लावून दिली आणि त्याच्यामुळे त्याचा चेहरा जास्त नाराज होता. त्याला म्हटलं तुला घ्यायला येतो आम्ही. आपण पुढे तरी मस्त लाईट लागू ना रे पुढे जर जाऊ म्हटलं. मग त्याला फिरून वगैरे आणलं. मस्तपैकी चहा वगैरे पिला, गप्पा वगैरे मारल्या. त्याला पण आता मोकळं वाटतंय. पण बाकी 10 वाजेपासून हॅपी दिवाळी एकदम जवळ 10 वाजेपासून लटकला होता आणि 6 वाजता त्याची सुटका झाली. मग आम्ही गेलो, घेतलं त्याला मस्तपैकी फिरलो आणि आता फायनल चाललो. आणि त्याचा तुम्ही चेहरा पाहू शकता एकदम मासूम होऊन गेला. काही नाही, उद्या क्लीन होऊन जाईल ना, काही विषय नाही. तर मग आता निघालोय फायनली घराकडे जाण्यासाठी. चाललोय आपण घरी. रितेशला सोडतो आधी आणि मी पण घरी आणि ओम पण त्याच्या घरी. रितेशचं घर आलंय. चलो आव. चला भेटू आपण उद्या. चालेल. काळजी घ्या. झोपा निवांत. बाय बाय. बाय बाय. तर मस्तपैकी रितेशला घरी सोडलं. आता मी पण घरी जातोय आणि मी घरी जाऊ मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि एडिटिंगला बसावं लागेल. म्हणून हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.